तर एक खूप मोठा गैरसमज आहे हं. पी-सी-ओ-डीच्या बाबतीत. ते म्हणजे तू आई होऊ शकणार नाहीस. असा गैरसमज पी-सी-ओ-डी बद्दल अजूनही आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? अ, नाही, मी नक्कीच असं नाहीये. असं म्हणाल तर मी तुम्हाला एक सरळ उदाहरण सांगते म्हणजे ते सोप्या भाषेत कळेल. आता असं एक कुटुंब होतं म्हणजे नवरा-बायको आणि ते खूप प्रयत्न करत होते मूल होण्यासाठी. ओके. त्यांची जवळ-जवळ 3 IVF फेल गेले. म्हणजे IVFच्या ज्या सायकल्स असतात, हं, व्यवस्थित त्यांनी सगळं काही फॉलो केलं. हं. मात्र ते त्याच्यावरतीच फोकस्ड होते. बाकीच्या गोष्टींवर त्यांचा फोकस नव्हता. कारण ते छान सगळं सांगतात तसं ते फॉलो करायला लागतं, जसं त्या ओके, सायकल्स असतात. पण आता 3 फेल गेल्यानंतर त्यांनी ते प्रयत्न सोडले आणि त्या महिलेने तिचं 7 ते 8 किलो वजन कमी केलं. ओके. आता हे वजन कमी केल्यानंतर ती कन्सीव्ह नॅचरली होऊ शकली. अरे वाह! तर आता या कंडिशनमध्ये आपण काय बोलणार? म्हणजे हं. तुम्ही महत्त्वाच्या ज्या बेसिक्समध्ये काम केलं पाहिजे, तर त्यानुसार म्हणजे तुम्ही असं घाबरून जाऊ नका. नक्कीच तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होऊ शकतो आणि नॅचरली तुम्ही कन्सीव्ह पण करू शकता. म्हणजे हं. होणाऱ्या महिलेने अजिबात ही भीती मनात बाळगायची आवश्यकता. अरे वाह! म्हणजे डॉक्टरांचा रोल काय आहे? म्हणजे तुमचा रोल हा जीवनशैलीवर काम करणं 90% हा तुम्हीच पार पाडता. डॉक्टर फक्त 10% तुम्हाला मार्गदर्शन करायला आहेत. बरं. त्यामुळे महिलेनी ही भीती अजिबात बाळगायची नाही आणि अगदी आपले प्रयत्न चालू ठेवायचे. अरे वाह! खरंच खूप आनंद होईल आपल्या महिला वर्गाला हे ऐकून, की ही भीती बाळगायची गरज नाही. अगदी. पण डॉक्टर तुम्ही म्हणालात, की एक रेग्युलर चांगली जीवनशैली अंगीकारली तर आपल्याला यावरती उपाय शोधता येतो. अगदी. मॅम पण महिलांनी आपला हार्मोनल बॅलन्स राखण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकाराव्यात? म्हणजे आयुर्वेद हे असं शास्त्र आहे ना, ह्याच्यामध्ये आम्ही दिनचर्येवरती काम करतो. म्हणजे आपण अच्छा. कधी उठणं आहे, आपण वेळेवर खाणं-पिणं आहे, आपण वेळेवर झोपणं आहे. हं. म्हणजे आपला सूर्य कसा उगवतो, त्याला आम्ही सार्केडियन रिदम म्हणतो. म्हणजे आपण त्याप्रमाणे आपण जर का करायला लागलो, तर खूप आजारांपासून आपलं रक्षण होऊ शकतं. तर एवढी ओके. छोटीशी गोष्ट आहे ही. तर आता जसं आपण म्हणू, की आहारामध्ये आपण एक बॅलन्स्ड डाएट घेतला, म्हणजे हं. छान पालेभाज्या, फळभाज्यांचा आहार, प्रोटीन्स त्याच्यामध्ये असले पाहिजेत. होल ग्रेन्स म्हणजे पूर्ण धान्य जशी आपण म्हणू ज्वारी, बाजरी, गहू ह्या सर्वांचा आपल्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे. हं. हा बॅलन्स डाएट म्हणजे आहार आपल्या शरीराला औषधाप्रमाणे काम करतो आणि आपल्या शरीरामध्ये कुठली कमतरता होऊन देत नाही. हं. त्याला जोड आली व्यायामाची. कारण की ग्रंथांमध्येही म्हटलं गेलंय, की एखाद्या स्त्रीने म्हणजे पी-सी-ओ-डी असलेल्या म्हणजे चिकित्साच आहे ती, की अगदी नियमितपणे चाललं पाहिजे. एवढी हं. छोटीशी गोष्ट आहे, पण आपण आपल्यासाठी वेळ काढत नाही. तर एक सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही छान चाललं पाहिजे. बऱ्याचदा मी ऐकते, की स्त्रिया म्हणतात, की "नाही आम्हाला वेळ नसतो ना, तर आम्ही जेवल्यानंतर चालायला जातो." हं. तर इथे करेक्शन मी म्हणेन, की हां, जेवल्यानंतर आपण मराठीत म्हणतोच ना शतपावली. हो. म्हणजे काय छान मस्त गप्पा-टप्पा मारा, 100 पावलं फेरफटका मारून या. सो हं. त्याला तसाच वापर केला पाहिजे. पण तो एक रिलॅक्सेशन किंवा आपलं पचन छान करणारा अ, तितकंच रक्ताभिसरण त्याचं येस, महत्त्व. येस. तसं आपण त्याला हं. म्हणू. पण त्याला व्यायामाचं आपण कसं स्वरूप देणार? कारण आपण त्यावेळी फास्ट चालू शकणार नाही. मग बरोबर. त्याच्यामुळे आपल्या पचनामध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. अच्छा. सो आपण हा जो वॉक करणार आहोत, तो हं. एकतर सकाळी मॉर्निंग वॉक किंवा इव्हनिंग वॉक. मी स्त्रियांना सांगेन, की त्यांना वेळेचा अभाव असेल, तर एक टिप देईन, की तुम्ही तुमच्या कामाला जाताना किंवा येताना तुम्ही काही अंतर चालून येऊ शकता. सो हं. तुम्ही वेळ नाही हे उत्तर न देता छान वॉकिंग रेग्युलर करा, जेणेकरून ओके. तुमचा पी-सी-ओ-डी नक्कीच कमी होईल. अरे वाह! पुरेशी झोप पण तेवढीच महत्त्वाची असते किंवा हं. कधीही आपण म्हणतो ना, की माझी झोप नाही झाली, तर कसं आपल्याला चिड होते, आपल्याला फ्रेश वाटत नाही, थकवा जाणवतो आणि पुरेशी झोप न होणं ह्याने पण वेट वाढणं, हे पण एक लक्षण हं. दिसतं, जे आपल्या पी-सी-ओ-डीला वाढवू शकतं. ओके. तर आपल्याला पुरेशी झोप तितकीच महत्त्वाची आहे, जसं बाकीच्या गोष्टींबद्दल मी सांगते. महत्त्वाचं अजून आहे, की आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये थोडा वेळ तरी गेलं पाहिजे. हं. हा सूर्यप्रकाश म्हणजे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तर बऱ्याचदा आपल्या वर्किंग असे आवर्स असतात, की सकाळी 10 ते 7 आपण कामावरती असतो. बरोबर. आपल्याला सूर्यप्रकाशाचा अभाव निर्माण होतो. तर हा सूर्यप्रकाश आपल्याला खूप गरजेचा आहे. 10 ते 15 मिनिटं किमान, नाहीतर आठवड्यातून 2 वार तरी तुम्ही त्या सूर्यप्रकाशाला डायरेक्टली घेतलं पाहिजे. ओके. सुट्टीच्या दिवशी तुम्ही करू शकता. तर हा पण एक महत्त्वाचा भाग आहे, जो पी-सी-ओ-डीमध्ये आपल्याला मदत करू शकतो. ओके. आणि जसं चहा, साखर, मीठ, हं. कॉफी ह्याचं प्रमाण आपण कमी ठेवलं पाहिजे. चहा आणि कॉफीमुळे आपल्या शरीरामध्ये जे अतिरिक्त साखर जाणं किंवा त्याच्यामुळे जे एक्सेसिव्ह फॅट्स बनतायत, कॅफेन अतिमात्रेत घेणं, हे शरीराला घातक ठरू शकतं आणि पी-सी-ओ-डीला पण ते वाढवू शकतं.
तर आपण ह्याचा कमीत कमी वापर केला पाहिजे. ओके. मला वाटतं स्त्रियांमध्ये काही बदल होतात, जसं पाळीची अनियमितता वगैरे. त्यावेळी तुम्ही लवकरात लवकर त्याचा निष्कर्ष शोधला पाहिजे. बऱ्याचदा ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं आणि प्रॉब्लेम असा वाढायला लागतो. म्हणजे लहान प्रश्न असताना तो सोडवणं सोपं असतं. हं. छोट्या उपायांनीही तो बरा होतो. तर वेळोवेळी आपल्या ब्लड टेस्ट वगैरे करून जर का आपल्याला वाटतंय की काहीतरी बदल होत आहेत, तर स्त्रियांमध्ये मी बघितलं की सगळ्यात मागे असतात त्या ब्लड टेस्ट करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टिगेशन्स करण्यासाठी. हो. तर त्यांनी वेळ काढावा आणि एक तपासणी करावी. म्हणजे बायकांची ही आता अशी मेंटॅलिटी होते की जाऊ देत ना, आपण नंतर बघू. पण बरोबर. त्यामुळे काय होतं, छोटासा प्रॉब्लेम मोठा होऊ शकतो. तर मी त्यांना निवेदन करते की वेळोवेळी तुम्ही तपासण्या करून घ्या आणि सोप्या म्हणजे साध्या सोप्या मार्गांनी बऱ्या व्हा.